संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 16. अभंग क्रमांक 16. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशकळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतिले सकळे. कासे सोनसळा पाखरे पाटोळा, घननीळ सावळा बाह्यान. सकळेही तुम्ही वाघे 21 तुकामने जेवा तीरणे. यामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात की राजस सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा पुतळा आहे आणि सूर्यचंद्राच्या उभा प्रभा त्याच्या तेजाचा लपला आहे. त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला असून अंगावर चंदनाची उटी लावलेली आहे. गळ्यात वैजयंती माळ रुळत आहे. मस्तकावर मुकुट व कानात कुंडले असलेले सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचे आगर आहे. त्याने कमरेला जरीकाठी पितांबर नेसले आहे व भरजरी शेला पांघरला आहे. बायांनो, असा हा विठुराया सावळ्या रंगाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व बायांनी एका बाजूला व्हा, माझ्या आड येऊ नका. श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागणार नाही. रामकृष्ण हरी.